फेडून करतो त्यावेळी त्याचं जे फल आहे, त्या अनुष्ठानातून मिळालेली फलप्राप्ती आहे, ती समेच्या अधीन घेऊन जाणारी फलप्राप्ती आहे. आपण जर पाहिलं तर भगवान महादेवांना आपण बिल्वपत्र अर्पण करतो. ज्ञानोबराय सांगतात, प्रभो तुम्ही महेशाची अमूर्ती, मी दुर्बल अर्पत असे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल. काय ज्ञानोबरायांची भाषा आहे. आणि स्वतःला नम्रपणा घ्यावा माझ्या ज्ञानोबरायांनी, माझ्या माऊलींनी. ती नम्रता इतकी थोर आहे. ज्यावेळी आपल्याला महादेवांची पूजा करताना जर बेल उपलब्ध नसतील, मिळाले नसतील, तर आपण निर्गुडीलाही 3 पानं असतात, आपण बेल समजून निर्गुडी वाहतो महादेवांना. पण ज्ञानोबराय सांगतात, मी भक्तीच्या अवस्थेला आता वस्तूच्या अधिष्ठानातून अनुसंधानातून इतका दुर्बल आहे की मला बेल प्राप्त नाहीत. मग माऊली असे नाहीत म्हटले, माझे बोल हेच बेल समजून तुम्हाला अर्पण करतो. माऊली तिथंही बोलाला बेलाचा पवित्रपणा नाहीत घेत, तर माझे बोल हेच निर्गुडी समजून अर्पण करतो. काय कमीपणा.